अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी सावध राहा. आपल्या जुन्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करूया आणि घामोळं आधी घालवूया. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. घामोळ्याने खूप सतावलं आहे आम्हाला. पूर्ण अंगाला असं चरचरीत लागत राहतं. पोरगं ते आमचं किरकिर करत राहतं. इथे मानेभोवती, छातीला, पाठीला बारीक असे पुरळ येतात, मोहरीसारखे, रव्यासारखे. आणि मग ते अंग चोळताना दुखतं आणि मग ते फार कठीण होतं. काहीच तरी सोपा उपाय सांगा आम्हाला. घामोळं येणं हे पुन्हा शरीराची एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, रिफ्लेक्स ॲक्शन आहे. बाहेरचं वातावरण कसं आहे, तुमच्या शरीरातली परिस्थिती कशी आहे, आता काय केलं तर फायदा होईल, हे शरीराला जेव्हा आतून कळतं तेव्हा शरीर काही टॉक्झिन्स जी शरीरात एक्स्ट्रा झालेली आहेत ती बाहेर टाकून देतं. किंवा बाहेरचं फंगल इन्फेक्शन आत येऊ नये यासाठी संरक्षण यंत्रणा म्हणून सुद्धा काही वेळा बाहेरच्या बाजूला फोड पुरळ तयार केलं जातं. उपाय काय करायचा तर तिथे असलेला रुक्षपणा, कोरडेपणा थोडा कमी करायचा. लोणी लावू शकतो. अतिशय साधा सोपा उपाय आहे. लोणी लावलं तर घामोळं कमी होतं. चरचरीतपणा कमी होण्यासाठी काही पाण्याची आंघोळ सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आंब्याची पानं पाण्यात टाकून ठेवायची आणि त्या पाण्याची आंघोळ करायची. तांब्याच्या भांड्यातली की तांब्याच्या कळशीची, तांब्याच्या घंगाळामधलं पाणी सकाळी ठेवायचं बाहेर आणि संध्याकाळी त्याची आंघोळ करायची. आंघोळ करणं हा देखील खूप चांगला उपाय आहे. दिवसातनं 3 वेळा आंघोळ करायची आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अंगावर जेव्हा घामोळं येतं, शरीराला वरनं साठलेला जो काही टॉक्झिन्सचा भाग असतो हा फ्लश आऊट करायचा आहे. मग आपण मदत करायची. डोक्यावरनं अगदी नाही जमली तरी चालेल, खांद्यावरनं करा, गार पाण्याची करा, कोमट पाण्याची करा, सुगंधी स्नान करा. आपल्याकडे अत्तरं वेगवेगळी असतात. अत्तरांच्या बाटल्या धुवून झाल्यानंतर जे पाणी असतं ते सुद्धा आंघोळीसाठी वापरलं तरी चालेल. किती मस्त वाटेल. प्रयत्न करून बघा. 1-2 थेंब. स्प्रे नाही वापरायचे. स्प्रेमध्ये ते केमिकल असतं. ते फॉग आणि डिओ आणि क्या चल रहा है, हवा चल रही है, ह्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. हे सगळं केमिकल आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जे पूर्वी केळकर नावाचं अत्तर मिळायचं, म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही अत्तर नावाचा प्रकार वापरायचो. इत्र ज्याला म्हटलं जातं. आता जे मिळतात हे सगळे डिओडोरंट आहेत. हे फक्त हवा असलेले, गॅस असलेले सगळे स्प्रे जे आहेत हे शरीराच्या दृष्टीने हानिकारक आहेत, एवढे लक्षात ठेवा. डायरेक्ट बॉडीला सुद्धा तो स्प्रे नको, कपड्यांना पण नको. तो अगदी 5-6 तास चालतो. अरे पुढे 5-6 तास त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागणार आहेत तुम्हाला. अल्कोहोल आहे सगळं त्याच्यामध्ये आणि तुम्ही बॉडीवर असं जर स्प्रे केलं तर त्याची ॲलर्जी असेल तर कितीला पडेल ते सांगा मला. अत्तर लावायचं, रुमालाच्या एका टोकाला लावायचं, कॉलरच्या मागच्या बाजूला लावायचं, काखेमध्ये लावा वाटलं तर, अगदी जिथे दिसणार नाही असं बटनाच्या पट्टीच्या मागच्या बाजूला लावायचं, म्हणजे डाग पण राहत नाही. आणि अत्तर असं हाताला लावल्यानंतर चोळायचं, ते तिथल्या तिथे चोळायचं आणि मग त्याचा वास सुगंध. आमच्या वेळेला कापसात न लावायचो आम्ही आणि कानात कापूस ठेवून द्यायचा असा. इथे अशी एक पद्धत होती अत्तर लावण्याची. तर हे जे अत्तर आहे हे अत्तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. बालडीभर पाण्यामध्ये 4 थेंबसुद्धा पुरतात. तुम्हाला केवडा आवडतं आहे, केवडा, मोगरा असेल, चंदन असेल, गुलाब असेल, वाळा असेल, काही कुठच्याही प्रकारचं अत्तर जरी वापरलं तरी चालेल. मनाला प्रसन्न करतं आहे, शरीराला एक बारीक तेलाचा तवंग येऊन राहतो ह्या अत्तराच्या अर्काचा, तोही चांगला फायदेशीर आहे. फुलं टाका. काही चाफ्याची फुलं असतात. चाफ्यामध्ये 2-3 प्रकार असतात. कुठचाही चाफा वापरला तरी चालेल. गुलाब आहे, गुलाबाच्या पाकळ्या विकत मिळतात बाजारामध्ये. आणा आणि टाका ना. शाही स्नान होऊ देत की. आता शाही स्नान नावाची अत्तरंसुद्धा पुण्यामध्ये मिळतात, दिवाळीच्या वेळेला मिळतात. ती आणून ठेवायची. त्या बाटलीतलं पाणी आपण जरी वापरलं तरी चालू शकतं. वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरी आहेत. टाल्कम पावडर जी आपल्याकडे मिळते ही मुळामध्ये टंकण नावाचं एक औषध असतं. त्या दगडापासून केलेली ही पावडर असते. टाल्कम पावडर आपण ज्याला म्हणतो. तर बोरिक पावडर आपण ज्याला म्हणतो. कॅरमसाठी जी वापरली जाते ती सुद्धा तशीच असते, फक्त त्याच्यात वासघाण काही घातला जात नाही एवढंच. परंतु तुकतुकीतपणा येण्यासाठी जसं त्या कॅरम बोर्डवर बोरिक पावडर घातली जाते अशी बोरिक पावडर अंगाला लावली तर चालू शकणार आहे. ती काय फक्त कुत्र्यांच्या जखमांनाच वापरायला पाहिजे असं नाही. आपल्या त्वचेला जरी बोरिक पावडर लावली तरीही चालते. हो, चालते. काही कंपन्यांनी आपल्या स्वतःच्या कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्स काही केलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही पावडरी वापरल्या जातात. ड्राय पावडरी असतात, त्या वापरल्या तरी चालतात. जेवढी पावडर सूक्ष्म असेल ना तेवढा तिचा श्लक्षणपणा, गुळगुळीतपणा, बुळबुळीतपणा जास्ती असतो, तो वापरला तरी चालेल. हां, आठवलं आणखीन एक. आंब्याचा मोहर यायला जेव्हा सुरुवात होते, आता आंब्याचा मोहर यायला सुरुवात होईल, मस्त वास असतो. हा आंब्याचा जो मोहर असतो ना
हा आंब्याचा मोहर आणायचा आणि त्याची चटणी तयार करायची आणि ती अंगाला लावायची. अगदी काळी मिरी, अगदी थोडीशी, आणि थोडीशी हळद पावडर, वेखंड पावडर जर याच्यात टाकली आणि त्याची चटणी तयार केली, 2-4 कडुनिंबाची पानं आत घातली तरी चालते. अशी एक थिक पेस्ट तयार करायची आणि ती अंगाला आंघोळीच्या वेळेला उठणं म्हणून वापरू शकतो. आंब्याचा मोहर हा अतिशय चांगला प्रभावी काम करतो घामोळं येऊ नये, उष्णता वाढू नये यासाठी. मग त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंब्याचा मोहर चालेल का? हो, चालू शकेल. पण बाकीच्या झाडांचा मोहर निश्चित नाही सांगता येणार. आंब्याच्या मोहराविषयी मला माहिती आहे, कारण माझ्या आजीने सांगितलेलं. आयुर्वेद हा ट्रॅडिशनमधनं आलेला आहे, परंपरेमधनं आलेला आहे. त्यामुळे ज्या परंपरा आपल्या आजीने सांगितलेल्या आहेत ह्या ट्राय करायला काहीच हरकत नाही. याचा ग्रंथातला रेफरन्स तुम्हाला शोधत बसण्याची आवश्यकता नाही आहे. काही गोष्टी ह्या परंपरेने आलेल्या असतात. आयुर्वेद असा परंपरेने आलेला आहे आणि ती परंपरा पुढे चालू राहण्यासाठी ती घंगाळं, त्या तांब्याच्या पितळीच्या बालड्या, तुमच्या ती छानपैकी लोटे हे तुमच्या घरात असणं आवश्यक आहे. नसतील तर घेऊन या. ह्या पाण्याचे जे औषधी गुणधर्म आहेत हे नंतर जेव्हा एखादा जर्मनी जपानमधला सायंटिस्ट येऊन भारतात सिद्ध करेल की असं धातूंच्या पात्रातलं पाणी आंघोळीसाठी जर वापरलं तर ते तब्येतीला चांगलं असतं, तेव्हा आमचे डोळे उघडतील. पण आम्ही सगळी घरातली जी मोडीतली वस्तू असतात ह्या सगळ्या देऊन टाकलेल्या असतात आणि नवीन आता काय, म्हणून ह्याला म्हणतात कर्मदरिद्री. आम्हाला सगळं दिलं देवाने, पण आम्ही त्याचा योग्य वापर ओळखू शकलो नाही, म्हणून आमच्यावर अशी वेळ आली. अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी सावध राहा. आपल्या जुन्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करूया आणि घामोळं आधी घालवूया. धन्यवाद.